गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा आपला टॉपिक काय आहे? संविधान. संविधान म्हणजे काय? आता संविधान सगळ्यांना माहिती आहे. आज संविधान दिवस आहे. संविधान दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण संविधान म्हणजे काय मित्रांनो? तर संविधान म्हणजे काय ना, आज मी सकाळच्या बॅचला विचारलं की नेमकं संविधान म्हणजे काय मित्रांनो. 7वी 8वीचे मुलं होते, 7वी 8वी 9वीचे मुलं. तर त्यांचं म्हणालं, सर संविधान म्हणजे जे क्राईम करतात, म्हणजे जे गुन्हा करतात, चोरी असेल, खून असेल, किडनॅपिंग असेल, जे गुन्हा करतात त्या गुन्हेगारांना जी शिक्षा द्यायची, ज्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली की ही शिक्षा आहे या गुन्हेगारांना, त्यांना म्हणतात संविधान. त्या पुस्तकाला नाही बाळांनो, ते IPCचं बुक आहे, इंडियन पिनल कोड. त्याच्यामध्ये राईट करून ठेवल्यात कोणत्या गुन्हेगाराला काय शिक्षा द्यायची. ओके, हे आपलं संविधान आहे. तर संविधान म्हणजे काय? तर संविधानामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे. ओके, तर संविधान पूर्ण कधी झालं? तर पूर्ण झालं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पण ते लागू कधीपासून झालं? तर 26 जानेवारी 1950 पासून. मग 2 महिन्याचा गॅप. 2 महिन्याचा गॅप का होता? 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्ण झालं, नोव्हेंबरमध्ये पूर्ण झालं, पण लागू 26 जानेवारी 1949 पासून झाला. 2 महिन्याचा गॅप का घेतलेला होता? तर 2 महिन्याचा गॅप का घेतला होता ना मित्रांनो? त्याच्यासाठी 20 वर्षापूर्वी घडलेली घटना होती. 20 वर्षापूर्वी काय झालेलं होतं? नेहरूंनी 1929 मध्ये, डिसेंबर 1929 मध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन भरलं होतं. अधिवेशन इन द सेन्स मीटिंग भरलेली होती 1929 मध्ये. डिसेंबर 1929 मध्ये नेहरूंनी एक मीटिंग भरवलेली होती काँग्रेस सभेची. ओके, त्या मीटिंग मध्ये नेहरूंनी बोललं होतं की आम्हाला आतापर्यंत आम्ही एवढ्या चळवळ केल्या, आम्ही एवढे उपोषण केले, तरी पण आम्हाला काय स्वातंत्र्य मिळत नाही. मग काय करणार आता? तर त्यामुळे तुम्ही स्वातंत्र्य दिलं नाही तरी पण आम्हाला स्वयंघोषित स्वातंत्र्य अनाऊन्स करतोय, म्हणजे आम्ही जाहीर करतो की आम्ही स्वातंत्र्य झालो आहोत. कधीपासून? जर तुम्हाला आम्ही 1 महिना देतो अजून, 26 जानेवारी पर्यंत. 1929 ला त्यांनीच अशी अनाऊन्समेंट केली होती की आम्ही 1930 पासून स्वातंत्र्य आहोत. असे 26 जानेवारी पासून आम्ही गृहीत धरू की आम्ही स्वातंत्र्य आहोत 26 जानेवारी 1930 पासून. तर 26 जानेवारी 1930 पासून स्वातंत्र्य आहोत अशी अनाऊन्समेंट झाली. आणि त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी नेहरू आणि आपली पूर्ण भारतीय जनता हे काय करायचे? झेंडावंदन करत होते. 26 जानेवारीला झेंडावंदन चालू झालेलं होतं 1930 पासून. मग 1930 पासून तर 1947 पर्यंत 17 वर्ष जवळपास झेंडावंदन झालेलं होतं. ओके, 17 वर्ष झेंडावंदन झालं आणि 17व्या वर्षी आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला. ओके, स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला. मग 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करायला लागले. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करायला लागले. पण मग मागची आपण 17 वर्षापासून 18 वर्षापासून जे काही स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, ओके, त्या दिनाला काही महत्वच राहणार नाही. त्यामुळे काय झालं? 26 नोव्हेंबर 1949 ला ज्यावेळेस संविधान लिहून पूर्ण झालं, त्या दिवशी असं ठरलं, सगळ्यांचं म्हणणं असं आलं संविधान सभेचं की आपण ती संविधान आता लागू न करता 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारीला लागू करू, जेणेकरून 26 जानेवारी या दिवसाचं पण मोल तसंच राहील. त्यामुळे आपण 26 जानेवारीला पण झेंडावंदन करतो आणि 15 ऑगस्टला पण करतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून करतो आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून करतो. ओके, आणि संविधान संपलं, संविधान लिहून पूर्ण झालेलं होतं 26 नोव्हेंबर या दिवशी. 2 महिने त्याच्यासाठी गॅप घेतला होता की 26 जानेवारीला आपल्याला ते लागू करता येईल आणि जे 17 वर्ष आपण जे झेंडावंदन केलंय त्याचं पण मोल राहील आणि ती पण एक आठवण म्हणून राहील. ओके, 26 नोव्हेंबर पासून मग एक पण कलम लागू केलं नव्हतं का? तसं काही नाही मित्रांनो. 26 नोव्हेंबर 1949 पासून काही कलम लागू करून दिलेली होती. पण आहे काय संविधानमध्ये? तर संविधानमध्ये काय ना मित्रांनो, तर संविधानमध्ये आपले मूलभूत हक्क आहे. ओके, आपले मूलभूत हक्क आहेत. त्यानंतर 14, 15, 16, 17 हे आपल्याला कसले हक्क दिलेले आहेत मित्रांनो? तर समानतेचे हक्क दिलेत. कसले हक्क दिलेत? समानतेचे हक्क. म्हणजे सगळे समान आहेत. जात, धर्म, वंश, लिंग याच्यानुसार भेदभाव केला जाऊ शकत नाही. श्रीमंत गरीब याच्यामध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही. शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या संविधानात लिहून ठेवलेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, समानतेचा हक्क दिलेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती निवडून कसे येतील, पंतप्रधान निवडून कसे येतील, पंतप्रधान निवडून आले तर किती वर्ष पंतप्रधान म्हणून राहतील, परत एकदा निवडणूक घेणार कोण, निवडणूक घेतली तर ती किती वर्षानंतर घेणार, किती वर्षानंतर घेतल्यानंतर ते किती काळामध्ये निवडणूक झाली पाहिजे. सपोज आणीबाणी असेल तर आणीबाणीच्या काळामध्ये निवडणूक कशी घेतली पाहिजे. राष्ट्रपतींना शपथ कोण देणार, पंतप्रधानांना शपथ कोण देणार, मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देणार, न्यायाधीशांना शपथ कोण देणार. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतील, यांना शपथ कोण देणार, त्यांना निवडून कोण देणार, निवडून प्रक्रिया काय असणार. सपोज जर एखादा सरकारी व्यक्ती असेल तर त्यांनी जर सपोज काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा काय होणार. ओके, सरकारी व्यक्ती इन द सेन्स एखाद्या राजकीय पक्षामधला मंत्री असेल, त्याच्यानंतर पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा सरन्यायाधीश असतील किंवा न्यायाधीश असतील, यांनीच याच व्यक्तीने जर गुन्हा केला, हे जे लोक आहे सपोज सरन्यायाधीश आहे,
त्याच्यानंतर राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, यांनीच गुन्हा केला तर त्या गुन्ह्यासाठी त्यांना काय शिक्षा होऊ शकते, त्या गुन्ह्यासाठी त्यांना पदावरून कसं काढता येईल. सपोज जर एखादा न्यायाधीश आहे, त्यांनी जर काही क्राईम केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांना पदावरून दूर करायचंय, तर पदावरून दूर करण्यासाठी काय प्रोसेस आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या लिहून ठेवल्यात ना मित्रांनो, त्या आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. ओके, सो त्याला म्हणतात संविधान. ओके, हे सगळ्या गोष्टी, याच्यापेक्षा अपार खूप साऱ्या गोष्टी आपल्या संविधानात लिहून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले कर्तव्य आहे की आपण काय केलं पाहिजे, असे कर्तव्य त्याच्यामध्ये दिले आहेत. मूलभूत हक्क म्हणजे प्रत्येक नागरिकाला, भारतामधल्या नागरिकाला काय काय कर्तव्य आहे आपलं. त्याच्यानंतर मूलभूत हक्क म्हणजे त्याचे हक्क काय. ओके, मग त्याला फिरायचा हक्क आहे का, संचार करायचा हक्क आहे का, व्यवसाय करायचा हक्क आहे का, कुठे कुठे हक्क, कुठे कुठे संचार करायचा हक्क आहे, कुठे कुठे उपोषण करायचा हक्क आहे, मोर्चा काढायचा हक्क आहे का, तर कुठे मोर्चा काढायचा हक्क आहे, कुठे फिरायचा हक्क आहे. तर हे सगळे जे हक्क दिलेले आहेत ना आपले, ते सगळे कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजे संविधानामध्ये लिहून ठेवले. त्याच्यानंतर भारतीय नागरिकाला मतदान करायचा हक्क आहे. तर मतदान करताना 5 वर्षाचा मुलगा करू शकतो का, 80 वर्षाचा वयस्कर करू शकतो का, फॉरेनर आपल्या भारतामध्ये मतदान करू शकतो का, महाराष्ट्राच्या बाहेरचा व्यक्ती मतदान करू शकतो का. हे जे बाउंड्रीज, हे जे नियम आहेत, हे जे कायदे, हे सगळे लिहून ठेवले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कुठे लिहून ठेवलेले, कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या संविधानामध्ये. मतदान करायचा हक्क हा 18 वर्ष पुढील व्यक्तींना दिला गेलेला आहे. ओके, 18 वर्षापुढील जो प्रौढ व्यक्ती असतात त्यांच्यासाठी मतदानाचा हक्क आहे. सर्वप्रथम मतदानाचा हक्क 21 वर्षापुढे केलेला होता. ओके, 21 वर्षापुढे केला होता. नंतर कालांतराने त्याच्यामध्ये बदल करून तो 18 वर्षावर आणला. मग 18 वर्षानंतर आपण मतदान करू शकतो. त्याच्यानंतर अजून काय हक्क दिले, तर आपल्याला अजून हक्क दिलेले आहेत की आपण भारतामध्ये कुठेही संचार करू शकतो. फिरण्याचा हक्क आहे, कोणी आपल्याला अडवू शकत नाही, तो एक आपल्याला हक्क असतो. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक हक्क दिलेला आहे, भाषण स्वातंत्र्य. आपण भाषण करू शकतो, आपण आपली संघटना स्थापन करू शकतो. ओके, आपण आपली संघटना स्थापन करू शकतो, आपण भाषण करू शकतो. त्याच्यानंतर आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो. मग फिरू शकतो कुठेही, पण मग आणीबाणीच्या काळामध्ये किंवा आपल्याला आता लॉकडाऊन लागलेला होता 2020, 21, 22, 23, त्यावेळेस आपल्याला फिरू देत नव्हते. मग त्यावेळेस आपल्या हक्कावर तर गदा आली होती. ओके, गदा आली होती इन द सेन्स आपल्याला थांबवले होते आपले हक्क. मग ज्यावेळेस आणीबाणी असेल ना मित्रांनो, तर आणीबाणीच्या काळामध्ये आपले हक्क स्थगित केले जातात. ओके, थांबवले जातात. फक्त 20 आणि 21 हे हक्क थांबवले जात नाही, पण आणीबाणीच्या काळामध्ये बाकीचे सर्व हक्क जे मूलभूत हक्क आहेत ते थांबवले जातात. मग मूलभूत हक्क किती आहेत, तर 12 ते कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत मित्रांनो. मग मूलभूत हक्कामध्ये हे सगळे हक्क आहेत. मग आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो, भाषण करू शकतो, त्याच्यानंतर संघटना स्थापन करू शकतो, आपण कोणामध्ये जाती भेद नाही करू शकत, हा मूलभूत हक्क आहे. ओके, जर तुम्हाला जातीवरून कोणी बोलत असेल, धर्मनिरपेक्ष आपला देश केलेला आहे. ओके, जातीवरून कोणी बोलू शकत नाही, त्याच्यावर पण केसेस होतात. ओके, सो हे कुठे लिहून ठेवलेले सगळं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट करून ठेवले. स्वातंत्र्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे. समानतेचा म्हणजे सगळे समान आहे, कायद्यापुढे सगळे समान आहे. त्याच्यामध्ये जातभेद येत नाही, उच्च नीच येत नाही, की हा गरीब याला वेगळा नाही, श्रीमंताला वेगळा नाही, जो इंग्रजांच्या काळामध्ये होता. इंग्रज अधिकारी असेल आणि आपला इंडियन अधिकारी असेल तर त्यांच्यासाठी वेगळा न्याय होता. इंडियन अधिकाऱ्यांनी जर सेम गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी वेगळा न्याय होता, आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी सेम गुन्हा केला असेल त्याच्यासाठी वेगळा न्याय होता. पण आता सगळे समान आहे, सगळ्यांसाठी समान न्याय आहे. ओके, जाती धर्म त्याच्यानंतर श्रीमंत गरीब असा कुठेही भेदभाव केला जात नाही. त्यानंतर आपल्याला शिक्षणाचा हक्क आहे मित्रांनो. शिक्षणाचा हक्क म्हणजे वयाच्या 6 ते 14 वयापर्यंत आपल्याला शिक्षणाचा हक्क आहे. त्या शिक्षण आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, आपले आई वडील सुद्धा नाही. आपल्याला जर शिक्षणाचा हक्क आहे तर आपल्याला ते संविधानाने प्राप्त करून दिलेला आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क, तुमच्याकडून जास्त काम करून घेतील आणि कमी पेमेंट देतील असं पण नाही, महिलांना आणि पुरुषांना समान वेतन द्यावा असा संविधानानेच आपल्याला हक्क दिलेला आहे. ओके, शोषणाविरुद्धचा हक्क, वेठबिगारीचा हक्क, की जास्त काम करून घेणार आणि कमी पगार देणार असं नाही चालू शकत. जर तुमची मानवतेचं हनन होऊ झालंच, म्हणजे तुमचे जर हक्क कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये सांगू शकतात की माझे मूलभूत हक्क धोक्यामध्ये आहेत. तर सुप्रीम कोर्ट तुमचा न्याय देऊ शकते. तुम्हाला ना कनिष्ठ न्यायालयात जायची गरज नाही, हायकोर्टात जायची गरज, तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकता जर तुमच्या मूलभूत हक्काचं कोणी हनन करत असेल. मग ते सरकारी व्यक्ती असेल किंवा एखादा राजकीय व्यक्ती असेल तरी पण. ओके, तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टाला सांगू शकतात की माझा मानवतेच्या, माझ्या हक्कांचे, मूलभूत हक्कांचे काय होते, हनन होते, म्हणजे माझे मूलभूत हक्क धोक्यामध्ये आहेत, हे तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगू शकता. तुम्ही कधीही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तुमचा अर्ज दाखल करू शकतात. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करणार, सुप्रीम कोर्टाने आपले मानवतेचे जे मूलभूत हक्क आहेत त्यांना सिक्युरिटी द्यायचं काम, मूलभूत हक्कांना सिक्युरिटी द्यायचं काम सुप्रीम कोर्ट करतं मित्रांनो. ओके, त्याला कोणतरी सिक्युरिटी दिली पाहिजे ना, त्यानंतर त्याला सिक्युरिटी द्यायचं काम कोण करतं, आपलं न्यायालय करतं, म्हणजे सुप्रीम कोर्ट करतं. ओके, सुप्रीम कोर्ट कसं करतं, सपोज एखादा व्यक्ती असेल, कोणताही व्यक्ती जर पोलिसांनी अटक केलं तर त्या व्यक्तीला 24 तासाच्या न्यायालयात त्या पोलिसांना हजर करावं लागतं. जर हजर केलं नाही
तर त्याचा व्यक्ती असेल, त्याचा मित्र कोणी असेल, त्याचे आई वडील असतील, भाऊ बहीण कोणी असेल, जर त्याच्या आई वडील भाऊ बहिणींनी सुप्रीम कोर्टामध्ये असा अर्ज दाखल केला की ह्या व्यक्तीला पोलिसांनी अरेस्ट केले पण 24 तासाच्या आत कोर्टामध्ये हजर केलेला नाही, तर सुप्रीम कोर्ट त्या ज्या व्यक्तीने, त्या पोलिसांनी किंवा ज्या व्यक्तीने, ज्या अधिकाऱ्याने तुमच्या व्यक्तीला अरेस्ट केला असेल तर त्याच्याकडे तो आदेश पाठवू शकतो की तुम्ही तो जो व्यक्ती असेल त्याला तत्काळ न्यायालयामध्ये हजर करा. ओके, यालाच काय म्हणतात हेबिस्कस. हा जो आहे कलम 32 नुसार आपल्याला हक्क दिलेला आहे की आपल्याला कोणीही जेलमध्ये किंवा कसंही असं दामून ठेवू शकत नाही, आपल्या हक्काचं हनन होऊ शकत नाही. जर एखादा पोलीस अधिकारी जर घेऊन गेलाच तुम्हाला तर तुम्हाला 24 तासाच्या त्याला कोर्टासमोर हजर करावंच लागतं. जर नाही केला तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये सांगू शकतात की या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत पण त्याला न्यायालयात हजर केलेले आहे. दुसरा हक्क अजून कलम 32 नुसार आपल्याला सिक्युरिटी दिलेली असते. सपोज न्यायालयाचा तुम्हाला एखादा न्यायालयाचा रिझल्ट नाही पटला, जो कनिष्ठ न्यायालय असेल, नाशिक जिल्हा न्यायालय असेल, जर सपोज तुम्हाला तो निकाल नाही पटला तर तुम्ही सरळ सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतात की या न्यायालयाने आमच्या विरुद्ध अन्याय केलेला आहे. एक श्रीमंत व्यक्ती होता, त्या श्रीमंत व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला, आमच्या बाजूने दिलेला नाही, आमच्या सगळी बाजू खरी असताना सुद्धा. तर सुप्रीम कोर्ट त्याची जांच करेल जसे पडताळणी करेल आणि कनिष्ठ न्यायालय सांगेल तुम्ही ही जी केस आहे ती थांबवा, ती केस हायकोर्टात जाऊ द्या. हायकोर्टामध्ये ती नाही सॉल्व्ह झाली तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ती केस घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक अधिकार दिला प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन. काय प्रोहिबिशन म्हणजे काय ना, जो कनिष्ठ न्यायालय म्हणजे जिल्हा न्यायालय जे असतात, तर जिल्हा न्यायालय हे त्यांच्या सीमेबाहेर काम नाही करू शकत. म्हणजे सपोज कनिष्ठ न्यायालय इन द सेन्स नाशिक आहे, सो नाशिकचंच काम बघणार. नाशिकचं न्यायालय हे दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याचं किंवा दुसऱ्या कोणत्या राज्याचं अनाउन्समेंट नाही करू शकत. त्यांना एक सीमा दिलेली आहे, त्या सीमेमध्येच ते वर्क करू शकतात. दुसऱ्या कोणत्याही सीमारेषेबाहेर ते काम करू शकत नाही. हे प्रोहिबिशन मध्ये दिले, कलम 32 मध्ये दिलेलं आहे. अजून एक अधिकार दिलाय मित्रांनो, अधिकारपुच्छा. अधिकारपुच्छा म्हणजे काय ना, की हा व्यक्ती इलिगल काम करतोय किंवा तो फर्जी व्यक्ती की त्याच्याकडे डॉक्युमेंट्सच नाही, तो त्या चेअरवर बसलेला आहे, तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. हा व्यक्ती जो आहे तो फर्जी इन द सेन्स तो नकली आहे, त्याच्याकडे डॉक्युमेंट पण नाही, त्यांनी काही पासआउट पण केलेले नाही, पण तो सरकारी चेअरवर बसलेला आहे. तर त्या व्यक्तीला सुप्रीम कोर्ट विचारू शकते की बाबा तू कोणत्या अधिकाऱ्याने इथे बसलेला आहे, डॉक्युमेंट दाखव, तू काय पासआउट करून इथे बसलेला आहे. ओके, तिने डॉक्युमेंट सबमिट केले तर त्या व्यक्तीला ती जागा भेटू शकते मित्रांनो. जर नसेल तर कोर्ट त्या व्यक्तीला दंड देऊ शकते. दंड इन द सेन्स जेल असेल किंवा काही ना काही पैशांचा मोबदल्यामध्ये त्यांना शिक्षा करू शकतो. तुम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. मतदानाचा हक्क म्हणजे 18 वर्षापुढे तुम्ही मतदान करू शकता. मतदानाचा हक्क तुम्हाला कशानुसार दिलेला आहे, तर कलम 326 नुसार तुम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. ओके, मतदानाचा हक्क तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ज्यावेळेस संविधान सभा चालू होते, ज्यावेळेस संविधान लिहिणं चालू होतं, त्यावेळेस मतदानावर ज्यावेळेस मुद्दा आला ना, त्यावेळेस मतदान करणार कोण हा एक पॉइंट होता. तर मतदान करणार कोण हा जो पॉइंट आला ना, त्यावेळेस बऱ्यापैकी जे संविधान सभेमधले जे व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की मतदान करण्याचा हक्क हा फक्त श्रीमंत व्यक्तींना द्या. काही म्हणत होते की जातीनुसार ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की हा जो मतदानाचा हक्क आहे तो लोकशाही आहे ना, तर लोकशाही म्हणजे लोकांनी दिलं पाहिजे. मग त्यासाठी गरीब, उच्च नीच, धर्म भेदभाव न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो हक्क सगळ्या व्यक्तींना दिला, जो व्यक्ती भारतीय असला पाहिजे आणि 18 वर्षाचा पुढे प्रौढ व्यक्ती असला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते, हे स्वतः संविधान सभेने सुद्धा मान्य केलेलं होतं मित्रांनो त्या काळामध्ये. का? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान केलं होतं. संविधान हे अगोदर पण लिहिलं गेलेलं होतं मित्रांनो, त्याला मनुस्मृती म्हणतात. काय म्हणतात? मनुस्मृती. ते ब्राह्मणांनी लिहून ठेवलेलं होतं. तर त्यावेळेस ना जाती, धर्म, वंश, त्याच्यानंतर काही 4 वर्ण करून ठेवलेले होते, त्याच्यामध्ये भेदभाव होते. 4 वर्ण कोणते ते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण त्यांनी करून ठेवलेले होते. त्या 4 वर्णांनुसार जन्मजातच तुम्हाला हाच व्यवसाय करावा लागेल असं त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे ती मनुस्मृती कंटिन्यू न करता बाबासाहेबांनी संविधान राईट केलं आणि मनुस्मृतीमधला एकही मुद्दा नाही घेतलेला. ओके, मनुस्मृती ही प्रत्येकाने आपापल्या कन्व्हिनियंट नुसार केलेली होती, आपल्या कन्व्हिनियन्स नुसार केलेली होती, जसं आपल्याला सोयीस्कर त्यानुसार केली होती. तुम्हाला जो बिझनेस दिलेला आहे तोच बिझनेस तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा एक्झाम्पल दिलेला असेल की तुम्ही जर सपोज चांभारचं काम करताय तर तुम्हाला चांभारचंच काम करावं लागेल. म्हणजे तुमची येणारी प्रत्येक पिढी फक्त चांभारचं काम करेल, दुसरा बिझनेस करू शकत नाही. पण आता आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये तसं नाहीये. तुम्ही पूर्ण भारतामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठेही कसलाही बिझनेस करू शकतात, फक्त तो बिझनेस लीगल असला पाहिजे, इलिगल नाही. नाहीतर मग तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊन तुम्ही गन सप्लाय करणार,
बॉम्ब सप्लाय करणार असं नाही. तो बिझनेस लिगल असला पाहिजे. तुम्ही भारतामध्ये कुठेही कोणत्याही कोपऱ्यामध्ये बिझनेस करू शकतात. ओके. आपलं संविधान हे सगळ्या देशांमध्ये विस्तृत संविधान आहे. सगळ्यात मोठं संविधान हे भारताचं संविधान आहे मित्रांनो. हे सगळ्यात मोठं कोणाचं संविधान आहे? आपल्या भारताचं सगळ्यात विस्तृत आहे. 395 कलम आहे आपल्या भारतामध्ये, जे की जगामध्ये कोणत्याही संविधानामध्ये 395 कलम नाही. कलम फक्त आणि फक्त भारतामध्येच 395, बाकी कोणत्याही देशामध्ये एवढे कलम नाहीये. कारण भारतामध्ये तेवढी मोठी लोकसंख्या पण आहे आणि तेवढं विस्तृत करून संविधान लिहिलं गेलेलं आहे मित्रांनो. ओके. हे होतं आपलं संविधान. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसा टाइम मिळेल त्यानुसार मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो. आज संविधान दिवस आहे, त्यामुळे संविधानबद्दल तुम्हाला माहिती देणं मला माझं कर्तव्य वाटलं, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. ओके. संविधान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.